जे नातेवाईक होते किंवा जे काही ओळखीचे लोक होते त्यांनीच टोमणे मारायला सुरुवात केली। हा काळ माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता। एका मुलाने माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला, तो मला सतत फोन वगैरे करायचा, तर मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली। अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत मी ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधत होते की मला नक्की झालंय काय आणि ह्याच्यावरती उपाय। बऱ्याचदा असं व्हायचं, असं वाटायचं की नको संपून टाकावं आपण सगळं, आत्महत्या करून टाकावी। खूप प्रयत्न करत होते, खूप झगडत होते आयुष्याशी की मला काहीतरी करायचं। तेव्हा थोडीशी जी आशेची किरण होती माझ्या मनात की नाही काहीतरी होईल, काहीतरी ट्रीटमेंट मिळेल आणि आपण बरे होऊ, तर ती कुठेतरी थोडीशी मावळली। पण नाही, तरी सुद्धा मला वाटलं की इतके वर्ष मी जगतीये, इतके वर्ष मी झगडतीये आयुष्यासोबत, तर मी इथून पुढे पण करेल आणि माझ्या हातून काहीतरी चांगलं होणार असेल म्हणूनच देवाने मला हे आयुष्य दिलं। माझा जो त्रास आहे ह्याच्यावर काहीच उपाय नाहीये आणि जर चुकून माझ्या बाळाला पण माझ्यामुळे तो त्रास झाला तर काय करायचं। आयुष्यात जे लोक तुम्हाला बोलायला येतात, हसायला येतात, तर कठीण प्रसंगी आपल्याला सांभाळायला कोणीच येत नाही आणि ते मला पदोपदी जाणवलं। याच्यावरती अजूनही कुठेही कसलंही औषध उपलब्ध नाही। पण एका डॉक्टरांनी मला असं सांगितलं की कदाचित तुमचे इंटरनल ऑर्गन्सचे मसल्स वीक असतील तर तुम्हाला डिलिव्हरीच्या दरम्यान हार्ट अटॅक पण येऊ शकतो, तुमचं हार्ट फेल पण होऊ शकतं। बरेच असेच लोक असतात की ज्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष बघवत नाही किंवा स्वतः ज्यांच्यामध्ये काही करायची धमक नसते तर ते दुसऱ्यांना बोलतात, कारण की गरजेला कोणीही आपल्यासोबत नसतं, बोलायला आणि हसायला मात्र सगळे लोक असतात। अशी एक व्यक्ती होती, मला अजूनही आठवतं की त्या व्यक्तीने माझ्या वडिलांना फोनवर असं म्हणलं होतं की तुमची मुलगी परावलंबी। ग्रो मोशनला सबस्क्राइब करा आणि एकही व्हिडिओ चुकवू नका। गरुड भरारी जरी घेता येत नसली तरी तुम्हाला जे पंख मिळालेत त्याचा वापर करून चिमणी सुद्धा उडायचं सोडत नाही। त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं, आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबतच दुसऱ्यांमध्ये सुद्धा स्प्रेड करायची आणि निगेटिव्हिटीपासून लांब राहायचं। कारण की जेव्हा आपण एखादी गोष्टी अगदी मनापासून त्याचा विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून प्रयत्न करतो तर आपल्याला ती गोष्ट मिळतेच आणि ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाहीच। त्यामुळे माझा हा मोटो आहे की आयुष्यात आपण सकारात्मकतेने पुढच्या वाटचालीसाठी आपण सतत पुढे किंवा सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे। नमस्कार, माझं नाव स्नेहल देसाई पाठारी, म्हणजे लग्नानंतरचं पाठारी आणि लग्नाआधीची देसाई। तर माझा जन्म मुंबईतलाच आहे। माझं शालेय शिक्षण आणि ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण मुंबईत झालं। पण त्याचं झालं असं की शाळेत असल्यापासूनच, अगदी लहान असताना म्हणजे 2-3 वर्षाचे असल्यापासूनच बाकीच्या मुलांपेक्षा मी थोडीशी वेगळी हे मला जाणवायला लागलं। म्हणजे बाकी बुद्धिमत्तेच्या बाबतीत जरासुद्धा काहीही कमतरता नव्हती, उलट मी जरा जास्तच शार्प होते। फक्त एवढंच की माझी शारीरिक ताकद थोडीशी कमी पडायची। बरेचसे डॉक्टर्सना दाखवलं, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक सगळीकडे ट्राय केलं, पण कुणालाच निदानसुद्धा होत नव्हतं आणि अशीच वर्ष सरत सरत जात होती। तर व्हायचं असं शाळेमध्ये की जे पीटीचा वगैरे तास असायचा तर मी बाहेर मैदानात जायला घाबरायचे, कारण की धावताना सुद्धा मी सगळ्याच्या मागे असायचे आणि मग मी वर्गात बसून राहायचे। असं करत करत शाळा संपूर्ण झाली। मला 10वीला 82% मार्क मिळाले आणि 82% मार्क मिळाल्यानंतर माझी स्वतःची अशी इच्छा होती की मी आर्ट्सला जावं आणि पुढे शिकावं त्यामध्येच। पण माझ्या घरच्यांची अशी इच्छा होती की नाही, सायन्सच घेतलं पाहिजे, एवढे चांगले मार्क मिळालेत आणि हे तेव्हा तर 82% म्हणजे खूप जास्त होते, तर एवढे चांगले मार्क मिळाले तर सायन्सच घ्यायला पाहिजे। मग शेवटी त्यांच्या इच्छेला मान देऊन मी सायन्स घेतलं, पण मला मॅथ्स अजिबातच आवडत नव्हतं। अगदीच म्हणजे मला मॅथ्सची खूप भीती पण वाटायची आणि 12वीची एक्झाम झाली त्यानंतर सुद्धा मला अशी स्वप्न पडायची की मी मॅथ्समध्ये फेल झाले आणि व्हायचं तेच झालं। मी फेल नाही झाले, मी पास झाले, पण मला मॅथ्समध्ये खूप कमी मार्क मिळालेले आणि 12वीला अगदी थोड्याशा मार्कांनी माझा फर्स्ट क्लास हुकला होता। पण तेवढे मार्कसुद्धा पुरेसे नाही आहेत जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर। आणि माझ्या वडिलांची अशी खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि मला स्वतःला तेव्हा फार गिल्टी वाटत होतं की नाही, मी माझ्या घरच्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण नाही करू शकत आहे। मग नंतर मी सांगितलं की मी जबरदस्तीने सायन्स घेतलं होतं, आता काही माझी इच्छा नाही आहे सायन्समध्ये पुढे जायची। मग तरी शेवटी आम्ही घरच्यांनी बसून थोडा वेळ विचार करून मग वडिलांनी सांगितलं की तुला आपण BScला ॲडमिशन घेऊ। आता BScला ॲडमिशन घ्यायचं आणि कोणत्याही कॉलेजला जर जायचं तर मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे। पण माझी अशी कंडिशन होती की माझ्या स्नायूंमध्ये तेवढी जास्त ताकद नसल्यामुळे मला तेवढा प्रवास
झेपणारा नव्हता अगदी रोजचा. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेरच ॲडमिशन घ्यायचं. मग दुसरीकडे कुठे घेण्यापेक्षा कराड हे आमचं गाव आहे म्हणून आम्ही कराडमधल्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी माझं ॲडमिशन घेऊन दिलं BScला. आणि त्यानंतर मग मी कराडला शिफ्ट झाले. कराडला मी जशी शिफ्ट झाले तशी माझ्या आयुष्याची जी म्हणतो ना की खरी सुरुवात झाली. कारण की तिकडे गेल्यानंतर जे नातेवाईक होते किंवा जे काही ओळखीचे लोक होते त्यांनीच टोमणे मारायला सुरुवात केली की बरेचसे लोक गावाकडून मुंबईला शिकायला जातात, तर ही मुंबईवरून गावाला का आली आहे, किंवा हिने कुठेतरी तिथे वाईट लोकांसोबत संगत असेल, हिची मित्रमैत्रिणी वाईट असतील म्हणून त्यांनी हिला इकडे कॉलेजला पाठवलं असेल वगैरे वगैरे. खूप बोलायचे. मला खूप वाईट वाटायचं. आणि मी पहिल्यांदाच घरापासून लांब राहिले होते, आईवडिलांपासून लांब राहिले होते. आणि हॉस्टेलला न राहता मी आमच्या घरामध्येच राहण्याचा पर्याय निवडला. कारण की मला वाटलं की हॉस्टेल कसं काय आपल्याला माहीत नाही आहे, तर त्यामुळे आपलं घर आहे तर आपण तिथेच राहूया. आणि मग 1 वर्षभर माझी एक मावशी माझ्या सोबतीला आली, ती होती माझ्यासोबत. पण नंतर तिलाही काही कारणास्तव जावं लागलं. त्यामुळे नंतरची पुढची कॉलेजची जी वर्ष होती तेव्हा मी एकटीच राहिले. तर हा काळ माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. खूप लोकांचे खूप टोमणे सहन करावे लागायचे. किंवा एक असा प्रसंग झाला होता की तिथे कराड हे छोटंसं शहर आहे, त्यामुळे अगदी सगळ्यांनाच माहिती झालं की मी एकटी राहते. तर एका मुलाने माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला, तो मला सतत फोन वगैरे करायचा. तर मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली. आमच्या इथे म्हणजे आम्ही जिथे आमचं घर होतं तिथेच आम्ही काही भाडेकरूसुद्धा ठेवले होते, तर तिथे एक पोलीस होते, म्हणजे इन्स्पेक्टर होते. तर मी त्यांना माझी कंप्लेंट व्यवस्थित रीतसरपणे सांगितली आणि कुठल्या मुलावरती मला संशय हे सगळं सांगितलं. पण माझ्या घरच्यांना या गोष्टीची मी कल्पना दिली नव्हती, कारण की ते घाबरतील की मुलगी एकटीच आहे आणि असं काही जर झालं तर शेवटी पालकांना भीती वाटते. तर नंतर मग त्या मुलाने मला त्रास देणं सोडून दिलं. आणि नंतर मला असं कळलं की त्याने कॉलेजमध्ये सगळ्यांनाच सांगितलं होतं की हिने माझी पोलीस कंप्लेंट वगैरे केली. आणि तेव्हापासून माझ्याकडे कोणी तिरक्या नजरेने बघणं तर सोडाच, पण बोलायलासुद्धा माझ्याशी घाबरायचे. तर अशीच कॉलेजची वर्ष जात होती. नंतर मी 3rd इयरला गेले. 3rd इयरला गेल्यानंतर खरी जी होती कस तो 3rd इयरला लागला. कारण की BScच्या 3rd इयरला मी मायक्रोबायोलॉजी विषय घेतला होता आणि आमच्या कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc होतं, अवेलेबल होतं. बाकी कुठल्याच विषयामध्ये तेव्हा नव्हतं MScची सोय. तर तेव्हा असं होतं की जो कोणी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करेल तर त्याला फ्रीमध्ये तिथे ॲडमिशन मिळेल, म्हणजे अगदी नाममात्र फीज देऊन आपल्याला तिथे ॲडमिशन MScला मिळेल. तर मी तेव्हाच ठरवलं की ज्या लोकांनी मला असं म्हटलं की ही काहीतरी फेल झाली आहे किंवा कमी मार्क पडलेत म्हणून ही इकडे आली आहे, तर त्या सगळ्यांना दाखवून द्यायचं. तर मी खूप जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. मी एकटीच राहत होते. सकाळी लवकर उठायचे, जेवण वगैरे बनवायचे आणि नंतर कॉलेजला जायचे. परत घरी आल्यावर तेच जेवण वगैरे सगळं, म्हणजे जे काही घरातली कामं होती ती सगळी असायचीच. आणि प्लस मी अभ्याससुद्धा करत होते. आणि पै पाहुणा पण येत जात असायचा. कोणाला जर ॲडमिट केलं तर त्यांची सोय माझ्याकडेच केलेली असायची. आणि आमच्या वडिलांचा स्वभाव खूप भिडस्त आहे, त्यामुळे त्यांना कोणाला नाही म्हणता येत नाही. त्यामुळे कोणाला पण ॲडमिट केलं तर त्या पेशंटचा डबा देणं किंवा अशी बरीचशी एक्स्ट्राची कामं ती माझ्यावरती असायचीच. तर हे सगळं करतच माझं BScची एक्झाम आली. मी परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा कळलं की मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले होते. आणि MScची जी एंट्रन्स एक्झाम असते त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटीमध्ये 4th आले होते. आणि मला आपसुकच MScसाठी त्याच कॉलेजमध्ये अगदी फ्री सीट मिळाली. तर हे सगळं चालूच होतं. तितक्यातच आमच्या कॉलेजमध्ये एक आविष्कार नावाचा एक स्पर्धा आली. आविष्कार म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी रिसर्च कॉम्पिटिशन असते. तर BScच्या 3rd इयरला असताना मी त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि कॉलेज लेवलला, त्यानंतर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, युनिव्हर्सिटी लेवलला अशा एक लेवल पार करत मी राज्यस्तरावर पोहोचले. आणि तिथे माझा विषय होता, माझ्या प्रोजेक्टचा विषय होता स्टेम सेल बँकिंग. आणि तो खूप चॅलेंजिंग मला विषय वाटला आणि खूप छान होता. म्हणजे स्टेम सेल बँकिंग या विषयावरती मी पहिल्यांदा तिथे इतक्या लोकांसमोर इतकं छान प्रेझेंटेशन दिलं आणि त्यामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं. आणि काहीतरी 2रा की 3रा रँक आला होता, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे. 3रा रँक आला होता आय थिंक स्टेट लेवलला. तर तोपर्यंत माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण एक खंत होतीच की मला तोपर्यंत माहीत नव्हतं की मला एक्झॅक्टली झालं आहे काय. कारण की लहानपणापासून मला जो त्रास होता तो नक्की काय आहे हे कुठल्याच डॉक्टरांना निदान झालं नव्हतं. आणि माझं असं होतं की मला कुठल्याही जड वस्तू उचलता यायच्या नाहीत किंवा जास्त दगदग सहन व्हायची नाही. धावलं की त्रास व्हायचा किंवा धावायला जमायचं नाही. तर हे नक्की काय आहे असं खूप वाटायचं की मलाच का.
बाकीचे तर सगळे अगदी नॉर्मल आहेत, अगदी धडधाकट आहेत, मी कोणाचं काय वाईट केलं आहे म्हणून मलाच हा त्रास आहे. अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत मी ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधत होते की मला नक्की झालं आहे काय आणि ह्याच्यावरती उपाय काय. पण मला काही ते सापडलं नाही, कारण की त्या गोष्टीसाठी ते समजून घ्यावं म्हणून मी सायन्समध्ये माझा जो अभ्यास होता तो पुढे करत गेले. पण तरीसुद्धा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठेच मिळालं नाही की माझा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. कारण की आम्ही ज्या ज्या टेस्ट करायचो, एक्सरे किंवा बाकीच्या सगळ्या टेस्ट, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत होते, त्यामुळे काहीच कळत नव्हतं. पण मी माझं आयुष्य चालू ठेवलं होतं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल करत होते आणि पुढे पुढे जात राहिले. अगदी एकटीने तिथे मी एकटीने सगळं मॅनेज केलं. बऱ्याचदा असं व्हायचं, असं वाटायचं की नको संपवून टाकावं आपण सगळं, आत्महत्या करून टाकावी. पण नंतर आईवडिलांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे आणि वाटायचं की नाही, आपल्याला हे आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी चांगलं आपल्या हातून होणार आहे म्हणून आपल्याला हे आयुष्य देवाने दिलं आहे. त्यानंतर माझं MSc कंप्लीट झालं. मी परत मुंबईला आले. जसं मी मुंबईला आले तर मी परत 1 वर्षाचा गॅप घेतला. 1 वर्ष मी अभ्यास करत होते, नेट सेटची तयारी करत होते, पण ते काही माझ्याकडून झालं नाही आणि त्यानंतर मग मी तो विषय सोडून दिला आणि मी ठरवलं की नाही, आपण B.Ed करायचं. मग मी मुंबईमध्येच ऐरोलीच्या एका कॉलेजमधून B.Ed कंप्लीट केलं. B.Ed झाल्यानंतर मग परत माझा जॉबसाठीचा प्रयत्न चालू झाला. आता जॉब तर करायचा आहे, पण आपल्याला असा त्रास आहे की जेणेकरून आपण बसने किंवा ट्रेनने ट्रॅव्हल नाही करू शकत किंवा जास्त दगदग पण नाही करू शकत. मग आता काय करायचं? मग घराच्या आसपास मी जॉब शोधायला सुरुवात केली की कोणत्या स्कूल्स किंवा कॉलेजेस, सगळीकडे अप्लाय करत होते, खूप प्रयत्न केले, खूप ट्राय करत होते. शेवटी एका लहान शाळेमध्ये मला जॉब मिळाला, पण तिथे कामाचे तास खूप जास्त होते आणि मिळणारा पगार खूप कमी होता आणि ती प्रायव्हेट स्कूल होती, त्यामुळे तिथे बऱ्याचशा बाकीच्या पण गोष्टी होत्या. त्यामुळे मी तो जॉब 1 ते 1.5 महिन्यातच सोडला आणि त्यानंतर मला एका क्लासमध्ये बायोलॉजीसाठी लेक्चरशिपची संधी मिळाली की ॲज अ गेस्ट लेक्चरर किंवा आपण त्याला फ्रीलान्सिंग लेक्चरशिप म्हणू शकतो, तर तसं करायची संधी मिळाली आणि मग मी तिथे जायला लागले. तर तेव्हासुद्धा माझा हा त्रास जो होता तो होताच, तरीसुद्धा मी कुठे बसने न जाता टॅक्सीने किंवा रिक्षाने असं करून मी मॅनेज करत होते. नंतर मग मी एका ठिकाणी स्टेम सेलबद्दल ऐकलं. स्टेम सेल ज्याच्यावरती मी माझा ऑलरेडी प्रोजेक्ट केला होता, तर माझं एका रिसर्च पेपर माझ्या वाचनात आला. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ही जी स्नायू दुर्बलतेचा म्हणजेच मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा आजार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचे स्नायू जे असतात ते थोडेसे वीक असतात, पण प्रत्येक पेशंटमध्ये याचं प्रमाण कमी जास्त असतं आणि असे बरेच प्रकार आहेत. तर त्याच्यावरती स्टेम सेल हा एक उपाय आहे. तर मग मी परत त्याची चौकशी चालू केली, स्टेम सेलची ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा खर्चसुद्धा खूप जास्त होता. साधारण 3 ते 4 लाख रुपये हा एका शॉटचा खर्च होता. असे किती शॉट तुम्हाला घ्यावे लागू शकतात याची काहीही कल्पना नव्हती. 1 शॉट घेतल्यानंतर मग परत माझा जॉब चालूच होता. खूप प्रयत्न करत होते, खूप झगडत होते आयुष्याशी की मला काहीतरी करायचं आहे, म्हणून मी सतत छोटा तर छोटा पण मी जॉब करत होते. कुठेतरी काहीतरी प्रयत्न सतत माझे चालूच होते. आणि त्यानंतर जेव्हा माझा एक शॉट झाला, म्हणजे स्टेम सेल थेरपीचा 1 शॉट झाला, तर त्यानंतर मला थोडासा फरक जाणवला. पण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझा जो आजार आहे त्याच्यावरती कुठलाही उपाय नाही आहे, की असं काहीच नाही आहे की ज्याने तुझा आजार पूर्णपणे बरा होईल. त्यामुळे तुला ह्या त्रासासोबतच आयुष्यभर जगायचं आहे. फक्त एवढंच की तू स्वतःला जितकं जास्त ॲक्टिव्ह ठेवशील, जितकं जास्त पॉझिटिव्ह ठेवशील, ते तुझ्यासाठी चांगलं आहे. तर हे जेव्हा मी ऐकलं तर तेव्हा थोडीशी जी आशेची किरण होती माझ्या मनात की नाही, काहीतरी होईल, काहीतरी ट्रीटमेंट मिळेल आणि आपण बरे होऊ, तर ती कुठेतरी थोडीशी मावळली. पण नाही, तरीसुद्धा मला वाटलं की इतके वर्ष मी जगते आहे, इतके वर्ष मी झगडते आहे आयुष्यासोबत, तर मी इथून पुढे पण करेल आणि माझ्या हातून काहीतरी चांगलं होणार असेल म्हणूनच देवाने मला हे आयुष्य दिलं. मग त्यानंतर मग माझं लग्नसुद्धा झालं. तर आमचं लव्ह मॅरेज आहे. तर माझ्या मिस्टरांना माहिती होतं की मला असा त्रास आहे आणि आमचं लग्न व्यवस्थित पार पडलं. बाकी सगळ्या गोष्टी परत लग्नानंतरसुद्धा सुरळीत चालू झाल्या. मी लग्नानंतर जेव्हा दुसरीकडे आले, मी मुलुंडवरून कल्याणला शिफ्ट झाले, तर परत एकदा जॉबचा प्रश्न उभा ठाकला आणि तेव्हा मग मी घरात बसायला नको म्हणून अगदी छोट्याशा ठिकाणी 5,000वरती मी नोकरी चालू केली. की मी आधी जिथे महिन्याला 30-40 हजार रुपये कमवत होते, तिथे मी 5,000वरती दिवसभर एका छोट्या क्लासमध्ये जाऊन शिकवायला सुरुवात केली. कारण की मला घरी बसायचं नव्हतं आणि कुठेतरी माझं काम किंवा माझं ॲक्टिव्ह राहणं मला चालू ठेवायचं होतं. तर तोसुद्धा जॉब केला.
त्यानंतर इथे दुसऱ्या 2-3 क्लासेसमध्ये लेक्चरशिपची संधी मिळाली आणि परत एकदा माझं आधीसारखं काम चालू झालं आणि पूर्ण दिवस माझा पॅक असायचा. मी 9-9 ताससुद्धा उभं राहून लेक्चर्स घ्यायचे. घरी आल्यावरती पाय इतके दुखायचे, इतकं त्रास व्हायचा. तरी पण माझी जी आवड होती किंवा मी जेव्हा शिकवायचे तर मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसायचा तर तो अवर्णनीय होता. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली या सगळ्या काळात, तर मला स्वयंपाकाची सुद्धा खूप आवड होती. तर मी अगदी लहानपणी 4थीत असल्यापासून जेवण बनवायचे. आणि एकदा असंच सहज म्हणून गंमत म्हणून मी ऑनलाईन माझी एक रेसिपी झी मराठीच्या वेबसाईटवरती पोस्ट केली होती. म्हणजे त्यांची काहीतरी हे होती की आम्ही सारे खवय्येसाठी एंट्री म्हणून तुम्ही तुमची एखादी रेसिपी द्या, तर त्याच्यामध्ये जर कोणाची रेसिपी सिलेक्ट झाली तर ते तुम्हाला कॉल करतील. तर ही माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. तर मी एकदा सहज म्हणून माझी एक रेसिपी तिथे पाठवलेली आणि मला कॉल आला. तर मला सुरुवातीला आपल्याला असं वाटतंच की काहीतरी फेक कॉल असेल किंवा कोणीतरी फसवत असेल, गंमत करत असेल. तर मलासुद्धा तसंच वाटलं. पण नंतर मग लक्षात आलं की नाही, हा खरोखरच आपल्याला झी मराठीकडून कॉल आलेला आहे. आणि त्यानंतर मग झी मराठीची जी आम्ही सारे खवय्येची टीम होती ती माझ्या घरी आली आणि त्यांनी माझ्यासोबत एक रेसिपी शूट केली. आणि तो एपिसोड जसा पब्लिश झाला तसं सगळ्या आमच्या नातेवाईकांनी किंवा गावाकडच्या बऱ्याचशा लोकांनी तो पाहिला आणि सगळेजण मला ओळखायला लागले की हां बाबा, ही मुलगी काहीतरी करते. पण अजूनसुद्धा मला असं वाटत होतं की नाही, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे. माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय की माझा असा त्रास आहे, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात ॲडजस्ट कराव्या लागतात आणि माझ्यामुळे त्यांना पण ॲडजस्ट करावे लागतात. तर ते एक गिल्ट मनात कुठेतरी होतंच, सतत होतं. तशातच लग्न वगैरे झालं. लग्न करून मी सासरी आल्यानंतर तिथेसुद्धा जॉब करत होते आणि त्यानंतर आला माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. तो म्हणजे मी प्रेग्नंट राहिले. तर जेव्हा एखादी मुलगी प्रेग्नंट होते तर ती खूप आनंदी होते. मी पण झाले. पण लगेचच मला माझ्यासमोर म्हणजे पूर्ण अंधार पसरला, कारण की मला फार टेन्शन येत होतं की मला जो त्रास आहे तो माझ्या बाळाला होता कामा नये. कारण की माझा जो त्रास आहे ह्याच्यावर काहीच उपाय नाही आहे आणि जर चुकून माझ्या बाळाला पण माझ्यामुळे तो त्रास झाला तर काय करायचं. तर प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर सुरुवातीचे जवळजवळ 2 ते 3 महिने माझे मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर मी एकटीच असायचे घरात आणि मी सतत रडायचे. कारण की मला फार टेन्शन यायचं आणि मला कळायचंच नाही की मी आता काय करू. आणि त्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी एक टेस्ट सजेस्ट केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ती टेस्ट केल्यानंतर तुम्ही ती टेस्ट करा. तर त्या टेस्टच्या रिपोर्टमधून आपल्याला कळेल की त्या बाळामध्ये काही प्रॉब्लेम किंवा व्यंग आहे का. पण नंतर जेव्हा मी रिसर्च केला, नेटवरती वगैरे वाचलं, तर तेव्हा कळलं की त्या टेस्टमुळे सुद्धा एम्ब्रिओला म्हणजेच भ्रूणाला धक्का लागू शकतो किंवा ती जी सुई इन्सर्ट करतात त्यामुळे. तर तेव्हा मी मुळापासून हादरले. तर मी ठरवलं, मला वाटलं की हे जर आपलं बाळ जर नॉर्मल असेल, काहीच त्रास नसेल आणि या टेस्टमुळे जर त्याला काही त्रास झाला तर काय करायचं. आणि अशा वेळेला आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की आयुष्यात जे लोक तुम्हाला बोलायला येतात, हसायला येतात, तर कठीण प्रसंगी आपल्याला सांभाळायला कोणीच येत नाही. आणि ते मला पदोपदी जाणवलं. माझ्या पाठीशी फक्त माझ्या घरचे आणि माझे मिस्टर होते. बाकी सगळे लोकांनी पाठ फिरवली होती. तर आम्ही ठरवलं, म्हणजे मीच ठरवलं की नाही, मला ही टेस्ट करायचीच नाही आहे आणि जे होईल ते मी स्वामींवरती सोपवलं आणि मी ठरवलं, देवावरती विश्वास ठेवला आणि ठरवलं की नाही, जे होईल ते चांगलंच होईल. आणि खूप पॉझिटिव्ह राहिले, खूप पॉझिटिव्ह. हा 9 महिन्याचा काळ माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप जास्त त्रासदायक काळ होता. जर एखाद्या प्रेग्नंट स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये 70 ते 75% त्रास होतो असं जर आपण धरून चाललो, तर तो मला 100%च्या वर 150% होत होता असं म्हटलं तरी चालेल. कारण की ऑलरेडी माझे शरीराचे जे मसल्स आहेत ते थोडेसे वीक आहेत. त्याच्यामुळे मला चालताना वगैरे त्रास व्हायचा आणि प्रेग्नन्सीमध्ये अचानक वाढलेलं वजन, पोट ह्याच्यामुळे खूप जास्त त्रास वाढलेला आणि भीती वाटायची की मी पडले तर का. आणि त्यात प्रेग्नंट आहे म्हटल्यावरती तर अजूनच भीती वाटायची. पण माझ्या माहेरच्यांनी मला अगदी फुलासारखं जपलं आणि या 9 महिन्याच्या काळात माझे बाकीचे सुद्धा त्रास खूप डोकं वर काढत होते. इन बिटवीन मी दरम्यानच्या काळात माझी एक टेस्ट करून घेतली होती, म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच. तर त्या जेनेटिक टेस्टमधून मला असं लक्षात आलं होतं की मला मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचे मसल्स थोडे वीक असतात. तर त्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा माझा टाईप होता, तो होता अल्ड्रिच मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर हा अगदी दुर्मिळातला दुर्मिळ आजार आहे आणि याच्यावरती अजूनही कुठेही कसलंही औषध उपलब्ध नाही आहे. जगात कुठेही या आजारावरती औषध उपलब्ध नाही आहे. आता सध्या जे काही मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे पेशंट्स आपल्याला
बऱ्याचशा सोशल मीडिया साईट्सवरती आता दिसतात कॅम्पेन की काही लहान बाळांना असा आजार होतो, तर तो टाईप वेगळा आहे आणि त्यासाठी एक 16 कोटीचं इंजेक्शन द्यावं लागतं. तर जेव्हा मला कळलं की मला अल्रिच मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, तर तेव्हा तर अजून टेन्शन आलं, कारण की बरेचसे डॉक्टर्स होते की ते मोटिवेट करायचे. पण एका डॉक्टरांनी मला असं सांगितलं की कदाचित तुमचे इंटरनल ऑर्गन्सचे मसल्स वीक असतील तर तुम्हाला डिलिव्हरीच्या दरम्यान हार्ट अटॅक पण येऊ शकतो, तुमचं हार्ट फेल पण होऊ शकतं. तर हे असे अनुभव घेत होते मी आणि चालूच होता माझा स्ट्रगल. बऱ्याचदा काय व्हायचं की श्वास घेताना त्रास व्हायचा, खूप धाप लागायची आणि सतत हार्ट स्पेशालिस्टकडे पण मी जायचे, वेगवेगळ्या टेस्ट करून घ्यायचे. नंतर मग मी ठरवलं की जे होईल ते होईल. मी खूप काळजी घ्यायला लागले आणि त्यानंतर मग जेव्हा डिलिव्हरीची तारीख जवळ यायला लागली, त्यानंतर आम्हाला आमच्या गायनेकोलॉजिस्टने बाकीच्या डॉक्टरांचा पण सल्ला घ्यायला सांगितलं. तर न्यूरोसर्जनचा आम्ही सल्ला घेतला, तर त्यांनीसुद्धा सांगितलं की काही त्रास होऊ शकतो किंवा काही कॉम्प्लिकेशन्स पण येऊ शकतात. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे आम्ही फायनली गेलो की 8 दिवस बाकी होते, तर डॉक्टर म्हणाले की तुमचं C-सेक्शनच करावं लागेल बहुतेक. आणि तेव्हा त्यांनी भूलतज्ज्ञांना बोलवलं आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की जर तुम्हाला भूल दिली आणि त्यानंतर जर ती उतरली नाही किंवा त्याचा काही त्रास जाणवला, तर तुमचे जो वीकनेस आहे तो अजून जास्त वाढू शकतो किंवा तुमच्या हातापायाच्या हालचाली पूर्णपणे बंदसुद्धा होऊ शकतात. आणि हे मी तेव्हा ऐकायला एकटीच होते, कारण माझी आई माझ्यासोबत होती आणि त्यांनी हे सगळं मला इंग्लिशमध्ये सांगितलं होतं आणि आईला तेवढं तितकंसं कळत नव्हतं आणि मी तिला ते सांगितलंसुद्धा नाही. तर प्रेग्नन्सीचा 9वा महिना, थोडेच दिवस डिलिव्हरीला उरलेत आणि हे असं सगळं मी ऐकलं. तरीसुद्धा मी खचले नाही आणि त्या फॉर्मवर मी स्वतः सही केली. अगदी मिस्टरांनासुद्धा सांगितलं नाही की काय झालं आहे. त्यानंतर डिलिव्हरीचा दिवस आला आणि C-सेक्शन डिलिव्हरी झाली. माझं बाळ जन्माला आलं आणि डॉक्टरांना सगळ्यात जास्त चिंता होती की त्यानंतर माझी भूल उतरल्यानंतर माझ्या हातापायांची हालचाल व्यवस्थित होते की नाही. पण देवाच्या कृपेने ते सगळं व्यवस्थित झालं. माझ्या पायांची हालचाल व्यवस्थित झाली, हळूहळू पूर्ववत. अगदी पहिल्याप्रमाणे नाही, पण थोडं हळूहळू माझी जी काही कंडिशन होती ती सुधारत गेली आणि देवाच्या कृपेने माझं बाळसुद्धा अगदी नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे, त्याला कुठलाच त्रास नाही आहे. आज माझं बाळ 2.5 वर्षाचं आहे. आणि त्यानंतर मग असं झालं की माझा जॉब सुटला आहे, मी घरी बसले. आता मी काय करू, कारण की 1 वर्ष तर बाळाला सांभाळण्यामध्ये गेलं आणि त्यानंतर जसं बाळ मोठं व्हायला लागलं तसं माझ्या मनात परत एकदा असे विचार यायला लागले की आपण घरी बसलो आहे, आपण काहीच करत नाही आहोत, आपण अगदी म्हणजे घरी बसून आपलं काहीच काम नाही करू शकत. आणि तेवढ्यात लॉकडाऊन लागला. तर लॉकडाऊन लागला, बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले आणि जे घरी बसलेले होते त्या ज्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं ते घरून काम करत होते. तेव्हा सतत माझ्या मनात असा विचार यायचा की अरे आपण इंजिनियर नाही आहोत किंवा असं काही अगदी जास्त वेगळ्या पद्धतीचा आपला कोर्स किंवा आपलं जे शिक्षण आहे ते नाही आहे, तर आपण ऑनलाईन काय बरं शिकूया. जर माझं टीचिंगचं करिअर चालू असतं तर कदाचित मी ऑनलाईन तेव्हा लेक्चर्स पण घेतले असते, पण तेव्हा मी ब्रेक घेतला होता, त्यामुळे तो सुद्धा ऑप्शन माझ्याकडे नव्हता. अशातच मग 1.5 वर्ष गेलं आणि त्यानंतर ट्रेन वगैरे चालू नव्हत्या. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण माझ्या माहेरी जाऊया, म्हणजे मुलुंडला जाऊया. तिथे त्यांची थोडी हेल्प पण होईल बाळाला सांभाळायला मला, कारण की बाळाला सांभाळण्यासाठी मला एकटीला त्याला सांभाळणं शक्य नव्हतं. तेवढी शारीरिक क्षमता माझ्या कमी पडत होत्या. त्यामुळे आम्ही एका आजींना सोबतीला बोलवलं होतं, तर त्या आमच्यासोबत जवळजवळ 6-7 महिने होत्या. तर त्या पण नंतर गेल्या त्यांच्या गावी. त्यामुळे मग आम्ही मुलुंडला शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर मी, माझे मिस्टर आणि मुलगा मुलुंडला शिफ्ट झालो, कारण तिथून मिस्टरांना ऑफिससुद्धा जवळ पडत होतं आणि मलासुद्धा थोडं बरं पडत होतं की घरच्यांची थोडी हेल्प मिळत होती बाळाला सांभाळायला. पण तो पण एक काळ होता की मला मदतीला कोणीही आलं नाही, पण बोलायला सगळे लोक पुढे असतात की तू माहेरीत जाऊन राहिली आहे आणि इतके दिवस राहिली आहे आणि भांडण करून गेली आहे का. म्हणजे काहीही नसलं कारण तरी बोलणारे लोक बोलतातच. आणि हेच लोक जे असतात की मदत करायला आपल्याला येत नाहीत, पण जेव्हा आपण कुठेतरी प्रगती करत असतो किंवा कुठेतरी पुढे जात असतो, तर तेव्हा हेच खालच्या पायरीवर बसलेले लोक आपले पाय खेचायला तयारच असतात. तेव्हासुद्धा मी लक्ष दिलं नाही आणि माझ्या घरच्यांचा जो मला सपोर्ट होता तो इतका चांगला होता की माझ्या आईने अगदी बाळाची जबाबदारी घेतली. सगळं ती मला हेल्प करायची सगळ्या गोष्टींमध्ये आणि आम्ही तिथे साधारण 4 ते 5 महिने माहेरी राहिलो, म्हणजे आम्ही तिघं पण. आणि मध्ये मध्ये आमच्या घरी यायचोच. तर या काळामध्ये मी ठरवलं, म्हणजे माझ्या मैत्रिणीकडून मी ऐकलं आणि मी ठरवलं की आपण पण एक यूट्यूब चॅनल चालू करूया, बघूया तरी काय आहे. गंमत म्हणून मी एक चॅनल चालू केलं, मिस्टरांनासुद्धा सांगितलं नव्हतं. आणि गंमत म्हणून मी एक यूट्यूब चॅनल चालू केलं. पहिली रेसिपी अपलोड केली ती होती दुधीचा हलवा. आणि तेव्हा एडिटिंग म्हणजे काय किंवा काहीच माहीत नव्हतं.
फक्त एक फोन होता माझ्याकडे. तो त्या फोनला बॅक साईडला एक स्टँड होतं. तर ते स्टँड असं ओपन केल्यानंतर तो थोडासा असा स्टेबल राहायचा. तर तो फोन होता, तो मी एका डब्यावर ठेवला. रेसिपी बनवता मी बोलले आणि ती रेसिपी मी शूट केली. रेसिपी शूट केल्यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं. माझा मावस भाऊ आहे, त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल होतं. तर मी त्याला सांगितलं की मी अशी रेसिपी शूट केली आहे, तर मी आता काय करू. तर त्याने मला सांगितलं की त्याचं थंबनेल मी तुला बनवून देतो, तर मला फोटो पाठव, तुझी पहिलीच वेळ आहे तर तुला काही जमणार नाही. तर थंबनेल म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं आणि असा कुठला फोटो काढायचा असतो हे सुद्धा माहीत नव्हतं, कारण मी फोटो काढलाच नव्हता. आणि त्यानंतर मग काय झालं की त्याने मग परत मला रेसिपी ती सेम बनवायला सांगितली. मग परत बनवली, परत फोटो काढला आणि एडिटिंग वगैरे काही नाही, जसं जमेल तसं करून मी ती रेसिपी अपलोड केली. आणि बऱ्याच जणांनी कौतुक केलं. काही जणांनी टोमणे पण मारले की आजकाल कोणी उठतं आणि रेसिपी चॅनल चालू करतं, किंवा लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांनी रेसिपी चॅनल चालू केले वगैरे वगैरे, असे बरेच टोमणे मारले. पण मला बरं वाटत होतं, कारण की मी काहीतरी नवीन शिकत होते आणि घर बसल्या मी काहीतरी करत होते. भले त्यातून मला पैसे मिळत नव्हते, पण मी काहीतरी करायला सुरुवात केली होती. तर त्यानंतर मी हळूहळू रेसिपी अपलोड करत गेले. थोडंसं एडिटिंगसुद्धा शिकले. तरीसुद्धा बरेच टॉन्ट मारणारे लोक होते की अरे हिला तर काही येत नाही, हिला तर फक्त रेसिपीज येते, हिला तर घरी बसल्या बसल्या दुसरं काय सुचत नाही आहे, म्हणून हिने रेसिपी चॅनल चालू केलं. तर असे बोलणारे पण बरेच लोक होते. पण मी दुर्लक्ष केलं, कारण की बरेच असेच लोक असतात की ज्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष बघवत नाही, किंवा स्वतः ज्यांच्यामध्ये काही करायची धमक नसते तर ते दुसऱ्यांना बोलतात. तर त्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि माझं काम करत गेले. तर माझं रेसिपीचं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर हळूहळू तिथे सुद्धा माझे सबस्क्रायबर वाढत गेले. तर माझ्या रेसिपीच्या चॅनलचं नाव आहे स्नेहपूर्णा रेसिपी आणि त्या चॅनलवरती आज 23,000 सबस्क्रायबर आहेत. अवघ्या 1 वर्षात मी 23,000पर्यंत पोहोचली आहे. अगदी काहीही बॅकग्राऊंड नसताना, टेक्निकल कुठलीही बॅकग्राऊंड नसताना, फक्त फोनमधून शूट करून. तरी मला खूप चांगलं वाटतं की हां, आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यानंतर मग जेव्हा माझं पहिलं पेमेंट आलं यूट्यूबचं, तर मी त्या पहिल्या पेमेंटमधून शांतीवन नावाची एक संस्था आहे जी गरीब शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या मुलांसाठी काम करते. ती बीडला आहे. तर त्या मुलांसाठी मी मदत केली आणि मला खूप बरं वाटलं. मी बाकीच्यांना पण सांगितलं की अशी संस्था आहे, तर तुम्ही मदत करू शकता, तर तुम्ही प्लीज कराल का. तर मी अशी बऱ्याच जणांना विनंतीसुद्धा केली आणि ते सगळं झाल्यानंतर परत मला असे बरेचसे कमेंट्स यायला लागले की तुम्ही व्लॉग पण पोस्ट करा, किंवा बाकी असे बोलणारे टॉन्ट मारणारे लोकंसुद्धा होते की अरे हिला काय काम नाही आहे, किंवा हिला काय फक्त रेसिपीज येतात. म्हणून मग मी माझं व्लॉग चॅनल चालू केलं. तर व्लॉग चॅनल जे चालू केलं ते सुद्धा 1-2 महिन्यांमध्ये छान ग्रो झालं, मॉनिटाईज पण झालं. आता आज माझे 2 चॅनल आहेत यूट्यूबवरती, एक स्नेहपूर्णा रेसिपी आणि एक स्नेहलची दुनिया. तर हे दुसरं चॅनल जे आहे ते व्लॉग चॅनल आहे. आणि ज्या लोकांनी जेव्हा मला असं म्हटलं होतं की ही काहीच नाही करू शकत, अशी एक व्यक्ती होती, मला अजूनही आठवतं की त्या व्यक्तीने माझ्या वडिलांना फोनवर असं म्हटलं होतं की तुमची मुलगी परावलंबी आहे. तर ते मला फार लागलं होतं आणि माझ्या वडिलांचा पडलेला चेहरा मला तेव्हा जाणवला होता. पण ते काहीच बोलले नाहीत, कारण की मी तिथे राहत होते, कारण की मला गरज होती की कोणीतरी मदत करावी माझं बाळ सांभाळण्यासाठी मला, कारण माझ्यामध्ये तेवढी शारीरिक क्षमता नव्हती. पण आज मी दाखवून देते सगळ्यांनाच की मला माहिती आहे की आपण एखादी गोष्ट बोलण्यातून न दाखवून देता करून दाखवून द्यायची, आपल्या करण्यातून दाखवून द्यायची. तर तेव्हा समोरच्या व्यक्तीला बोलायला काहीच कुठेच वाव राहत नाही. तर मला आज खूप छान वाटतं, पण मला अजूनही असं वाटतं की मी असं काहीतरी काम करावं की ज्याने माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटेल, त्यांना खूप छान वाटेल. आणि नवीन लोकांना मी हेच सांगेन की जे काही तुमच्या आयुष्यातला संघर्ष आहे तो तुम्हालाच करावा लागतो. आपली दुःख ही आपल्यालाच झेलावी लागतात. दुसरी कुठलीही व्यक्ती आपली दुःख झेलण्यासाठी येत नाही. आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्यासोबत जी व्यक्ती असते तीच खरी आपली व्यक्ती असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण की गरजेला कोणीही आपल्यासोबत नसतं, बोलायला आणि हसायला मात्र सगळे लोक असतात. तर त्यामुळे मग मी ठरवलं की नाही, असल्या लोकांकडे मी लक्षच देणार नाही आणि मी माझं काम सतत करत राहणार. त्यानंतर मग मी माझ्या घरी आले, म्हणजे माझ्या सासरी माझं घर आहे कल्याणमध्ये, तर तिथे आले मी आणि माझं बाळ आणि माझे मिस्टर, आम्ही शिफ्ट झालो. आणि इथून बऱ्याच लोकांनी तेव्हासुद्धा टोमणे दिले की आता ही काय माहेरी होती तेव्हा मग ती चॅनलचं काम करत होती, आता ती तिकडे गेल्यानंतर काही नाही करू शकणार. पण तरीसुद्धा इतका त्रास असतानासुद्धा मी माझं काम अजूनही चालूच ठेवलं आहे. जास्त वेळ उभं राहिल्यानंतर माझे पाय दुखतात किंवा कधी खूप जास्त त्रास होतो, माझा BP लो होतो, पण मी माझं काम सतत करतच राहते. कारण की मला त्या लोकांना दाखवून द्यायचं आहे
की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणाल की ही गोष्ट तुला शक्य नाही आहे, तर नाही हे आपण ऐकायचं की नाही हे आपल्यावर आहे. नाही हा शब्दच जर मला ऐकू नाही आला तर गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती मला म्हणते की ही गोष्ट तुला जमणार नाही, तर तेव्हा मला ती गोष्ट करून दाखवायला खूप जास्त आवडतं. तर या बाबतीतचाच एक किस्सा सांगते की जेव्हा गेल्या वर्षी पहिल्यांदा लॉकडाऊन लागला होता, तर तेव्हा सगळी दुकानं किंवा सगळं बंद होतं आणि माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता आणि मी केक घरी बनवणार होते. मी कधीच बनवला नव्हता, कारण की आमच्या घरी कोणी एवढं गोड खाणारं आवडीने खाणारं नाही आहे आणि मलासुद्धा गोड तितकंसं आवडत नाही. पण तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे मी ठरवलं की आपण घरच्या घरी केक बनवायचा. तर मी एका ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की कसा बनवतात. मी तर यूट्यूबवर बघणारच होते, पण तरीसुद्धा मी विचारलं की कसा बनवतात. तर त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की अरे तुला तर साधा केक पण बनवता येत नाही, तर तुझा मुलगा काय म्हणेल की अरे आईला साधा केकसुद्धा बनवता येत नाही. तर ती गोष्ट मला फार लागली. तर मी त्यानंतर ठरवलं की अशी कुठलीच गोष्ट नाही की मी जी करू शकणार नाही. मी प्रत्येक वेळेस नवीन कुठली तरी गोष्ट शिकायचा सतत प्रयत्न करत असते. त्या दिवशी मी घरच्या घरी जे उपलब्ध साहित्य त्याच्यामध्ये केक तर बनवलाच, पण त्यासोबत केकसाठी लागणारी क्रीमसुद्धा घरी बनवली. माझ्याकडे कुठलाही बिटर किंवा काही मशीन किंवा काहीही नव्हतं. पहिल्यांदा बनवलेला केक, पण तो इतका छान झाला. त्यानंतर मग मी केक बनवत गेले आणि त्यानंतर मग सगळ्यांना ते आवडायला लागले घरात. मग मी जे रेसिपी चॅनल चालू केलं त्यावरती सुद्धा मी केकचे व्हिडिओज पोस्ट करायला लागले आणि त्यानंतर बऱ्याच अशा मला कमेंट्स यायच्या की आम्ही अमुक तमुक खेडेगावात राहतो, तर तुम्ही जे शिकवता ते आम्हाला खूप आवडतं किंवा आम्ही जे शिकतोय आणि तुमचं बघून आम्ही केकच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. तर ते बघितल्यावर खूप भरून पावायचं की एकदा अशी वेळ आली होती की एक व्यक्ती म्हणालेली की तुमची मुलगी परावलंबी आहे, पण तीच परावलंबी मुलगी आज स्वतःच्या पायावर उभी राहते आणि महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या कितीतरी महिलांना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून गोष्टी शिकवते. तर ही माझ्यासाठी खूप चांगली आणि खूप अभिमानास्पद गोष्ट होती. मला ती गोष्ट खूप आवडली की नाही बाबा आपण दुसऱ्यांना शिकवायचं. तर त्यामुळे मी केकची सिरीज चालू केली आणि बऱ्याचशा महिला त्याच्यातून बऱ्याच शिकल्या. आता सध्या मी ज्याच रेसिपी चॅनलवरती चॉकलेटची सिरीज चालू केली आहे, कारण की मला असं वाटतं की घरी बसूनसुद्धा महिलांना काहीतरी करता आलं पाहिजे. माझा त्रास असल्यामुळे मला जास्त फिजिकल बर्डन घेता येणं शक्य नाही आहे. तरीसुद्धा मी घरच्या घरी जितकं जमेल तितकं, जर मला 100% जमणार असेल तर मी तिथे 108% द्यायचा प्रयत्न करते आणि मी माझ्या गोष्टी करत असते. म्हणजे घरातलं माझं काम किंवा रेसिपी शूट करणं, त्या एडिट करणं, अपलोड करणं, बाळाला सांभाळणं, हे सगळं चालूच असतं आणि मी स्वतःला खूप बिझी ठेवलं आहे. कारण की मला माहिती आहे की हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे आणि आत्महत्येचे विचार मनात खूप वेळा येऊनसुद्धा जेव्हा माणूस त्याच्यावरती ओव्हरकम करतो, जेव्हा माणूस त्याच्या पुढे जातो आणि जगतो, तर तेव्हा ते मिळालेलं आयुष्य जे असतं ते तुमचं बोनस आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचा उपयोग बाकीच्यांनासुद्धा करून घ्यायलाच हवा. तर म्हणून मग मी काय करते की माझी जी एनर्जी आहे किंवा माझ्या ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी दुसऱ्यांनासुद्धा शिकवायचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्या वेळेस मी ज्या निगेटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह लोक आहेत ह्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न सतत करत आले. ते शेवटी मी एकच सांगेन की गरुड भरारी जरी घेता येत नसली तरी तुम्हाला जे पंख मिळालेत त्याचा वापर करून चिमणीसुद्धा उडायचं सोडत नाही. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं, आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबतच दुसऱ्यांमध्ये सुद्धा स्प्रेड करायची आणि निगेटिव्हिटीपासून लांब राहायचं. कारण की जेव्हा आपण एखादी गोष्टी अगदी मनापासून त्याचा विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून प्रयत्न करतो, तर आपल्याला ती गोष्ट मिळतेच आणि ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाहीच. त्यामुळे माझा हा मोटो आहे की आयुष्यात आपण सकारात्मकतेने पुढच्या वाटचालीसाठी आपण सतत पुढे किंवा सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे. तर आज मला इथे ग्रो मोशनने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि माझी गोष्ट इथेच संपवते. थँक्यू. ग्रो मोशनला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ चुकवू नका.